स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण माहिती जाणून घेणार आहोत जलसंपदा विभागाअंतर्गत गट ब आणि गट क या संवर्गातील वेगवेगळ्या 14 पदांसाठी भरती आलेली आहे. यासाठी एकूण जागा आहे 4497 जागा. या भरतीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेण्यासाठी भेटणार आहे. आपण संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. आपल्याला प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी आहे, त्यानंतर वयाची अट किती लागणार आहे, पदानुसार आणि जिल्ह्यानुसार आपल्याला किती जागा उपलब्ध आहे, कॅटेगरीनुसार किती जागा कोणाच्या उपलब्ध आहेत, सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेण्यासाठी भेटणार आहे. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, त्यानंतर हे आपण जाणून घेणार आहोत. पुढे आपल्याला प्रत्येक पदानुसार आणि कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत. हे सर्व जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने स्पष्टपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. बघा, अशा प्रकारची संपूर्ण जाहिरात आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. तर संपूर्ण जाहिरातीविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाहीये. तर चला आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जलसंपदा विभागाअंतर्गत आपल्याला गट ब आणि गट क या संवर्गातील वेगवेगळी 14 पदे भरण्यासाठी ही भरती आलेली आहे. एकूण जागा असणार आहे 4497 जागा. आपल्याला ऑनलाईन अर्ज उद्यापासून सुरू झालेले बघण्यासाठी भेटून जातील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 24/11/2023. या दरम्यान मध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. आता उद्या ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा सविस्तर माहिती तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमाने उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या. ऑनलाईन अर्ज घर बसल्या मोबाईलच्या माध्यमाने तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून प्रिंट पर्यंत कसा भरायचा असतो सविस्तर माहिती तुम्हाला या चॅनलवरती दिली जाणार आहे. त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या. पुढे जर विचार केला तर ही परीक्षा आपली कशी होणार आहे, ऑनलाईन. ऑनलाईन आपल्याला कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी टेस्ट घेण्यात येणार आहे या परीक्षेची. ठीक आहे. तर अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे. ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे हे देखील तुम्हाला इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. चला पुढे. आता पुढे जर विचार केला तर बघा, इथं आपल्याला पदाचं नाव दिलेलं आहे. प्रत्येक पदानुसार इथं आपल्याला वेगवेगळी इथं पदाचं नाव, त्यानंतर कार्यालयाचं नाव, कुठं त्या पदाच्या जागा उपलब्ध आहेत त्याविषयी इथं माहिती दिली आहे. आणि त्यानंतर वेतन श्रेणी दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. जसं की आपल्याला सांगायचं जर म्हटलं तर आपल्याला बघा, हे जे पहिलं पद दिलेलं आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब चं पद आहे मित्रांनो. यासाठी आपल्याला इथं कार्यालयाचं नाव दिसत असेल, वेतन श्रेणी दिसत असेल, आपल्याला इथं स्टार्टिंग पेमेंट किती असणार आहे आणि आपलं पेमेंट कितीपर्यंत जाणार आहे, यामध्ये इतर जे महागाई भत्ते वगैरे असतात, नियमाप्रमाणे इतर देय भत्ते असतात, यांचाही समावेश असतो. म्हणजे आपलं जे स्टार्टिंग जे पेमेंट आहे 50,000चं आपल्याला स्टार्टिंग पेमेंट भेटू शकतं आणि जास्तीत जास्त आपलं 1.5 लाखाच्या प्लस पेमेंट जाणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं आपले वेतन श्रेणी असणार आहे. प्रत्येक पदानुसार आपल्याला पदाचं नाव, त्यानंतर कुठं त्या पदाच्या जागा उपलब्ध आहे. आता प्रत्येक इथं विभाग दिलाय. ठीक आहे. इथं प्रत्येक कार्यालय दिलंय, विभाग दिलाय, त्यानुसार किती जागा उपलब्ध आहे त्या पदाच्या इथे तुम्हाला दिसत असतील. ठीक आहे. तर हे आपण अशा प्रकारचं बघू शकता. प्रत्येक पदानुसार आणि विभागानुसार किती पदसंख्या उपलब्ध आहे सविस्तर माहिती तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटून जाईल. इथे पदाचं नाव तुम्ही बघू शकता. आपल्याला 3 नंबरचं पद दिसत असेल कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क चं पद आहे मित्रांनो. आणि त्यानंतर इथं आपल्याला जे पण कार्यालय असेल त्या कार्यालयाचं नाव दिसत असेल, त्यानंतर आपल्याला वेतन श्रेणी दिसत असेल, त्यानंतर किती पदसंख्या उपलब्ध आहे, कोणत्या गटामध्ये, कोणत्या विभागामध्ये, ही सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचे हे पद तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. बघा, एकूण 14 पदे आहे आता सांगतोय मित्रांनो. ही जाहिरात डाउनलोड करण्यासाठी वायबीडी अकॅडमी हा टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. नाहीतर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करण्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. तिथून तुम्ही जाऊन ही जाहिरात डाउनलोड करू शकता. बघा, काही पदांचा जर विचार केला तर जास्तीत जास्त पदसंख्या तुम्हाला बघण्यासाठी भेटत आहे अशा प्रकारची. ठीक आहे. तर या पदांसाठी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता आणि काही पदांसाठी कमी जागा उपलब्ध आहे. आरक्षणांतर्गत जर तुम्ही यामध्ये येत असाल तर नक्कीच तिथं अप्लाय करा. आणि जर विचार केला जिल्ह्यानुसार तर कॅटेगरीनुसार तर तिथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. व्यवस्थित बघा, तुमचं पद कोणतं व्यवस्थित तुम्हाला वाटत आहे त्यानुसार तुम्ही कोणत्याही पदासाठी इथं अर्ज करू शकता. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी आहे त्याविषयी सविस्तर माहिती पुढे व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. बघा, अशा प्रकारचं. आता 13 नंबरचं पद आहे. आता 13 नंबरचं जसं की हे पद आहे, प्रत्येक पदासाठी मी तुम्हाला सांगत आहे. जसं की 13 नंबरचं पद आहे इथं सहाय्यक, आता आपल्याला सहाय्यक पद आहे भांडारपाल. ठीक आहे.
सहाय्यक भांडारपालचं पद आहे, गट क चं पद आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या इथं विभाग आणि आपल्याला इथं मुख्यालय कार्यालय दिलंय. त्या ठिकाणी किती जागा उपलब्ध आहे ते आपल्याला इथं अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटत आहे. तर आपण आपल्या विभागानुसार कार्यालयानुसार इथं अर्ज भरू शकता मित्रांनो. अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेली आहे. ती सविस्तर माहिती तुम्ही इथे जाणून घेऊ शकता. अशा प्रकारचे एकूण किती पद आहे? 14 पदे. त्या 14 पदांसाठी आपल्याला अशा प्रकारच्या प्रत्येक वेगवेगळ्या जागा बघण्यासाठी भेटत आहे. आता आपण विभागानुसार आणि पदानुसार अर्ज करू शकता प्रत्येक पदानुसार. ठीक आहे. आता प्रत्येक विभागानुसार आपल्या कॅटेगरीनुसार पदानुसार किती जागा उपलब्ध आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून देणार आहे. व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता प्रत्येक पदासाठी आपल्याला पेमेंट किती असणार आहे पेमेंट विषयी इथं माहिती दिलेली आहे. तुम्ही ही पेमेंट वगैरे इथं व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. चला आता पुढे पुढे जर विचार केला तर बघा आता सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रत्येक विभागानुसार कुठे कुठे जागा आहे. इथे काय माहिती दिलेली आहे, काही परिशिष्ट आधी नमूद केली होती त्यानुसार इथं माहिती दिलेली आहे, त्याविषयी इथं माहिती दिली. तर आपल्याला पुढे दिलेला आहे परीक्षा दिनांक आपल्याला या वेबसाईटवरती सांगण्यात येणार आहे. ठीक आहे. आता या भरतीविषयी कोणत्याही प्रकारचा नवीन अपडेट असो, परीक्षाची दिनांक असो, नाही तर ऍडमिट कार्ड असो, निकाल असो, नाही तर कोणत्याही प्रकारचं आपल्याला सर्व अपडेट या चॅनलवरती वेळोवेळी दिले जातील. त्यासाठी चॅनलला फक्त सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिला क्लिक करून घ्या. या परीक्षेविषयी कोणत्याही प्रकारचा अपडेट असो, नोट्स असो, सविस्तर माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी फक्त चॅनल सोबत जोडून राहा. सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवरती पुरवली जाणार आहे. ठीक आहे. तर चला आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे परीक्षा दिनांक वगैरे नाही तर आपल्याला सविस्तर माहिती या वेबसाईटवरती वेळोवेळी अपडेट केली जाईल असं सांगितलेलं आहे. तर तुम्ही देखील या वेबसाईटला भेट देत राहा, तुम्हाला सविस्तर माहिती इथं मिळून जाईल. त्यानंतर इथं आपल्याला आरक्षणाविषयी इथं माहिती दिली आहे आणि पदसंख्येनुसार काही आरक्षणाविषयी माहिती आणि काही तरतुदी आहेत त्यांच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. ती तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. प्रत्येक आरक्षणानुसार इथं वेगवेगळ्या जागा असणार आहे. त्यासाठी प्रत्येक आरक्षणानुसार जसे की खेळाडूंसाठी आरक्षण आहे, तर खेळाडूंसाठी वेगवेगळी माहिती, दिव्यांगांसाठी आरक्षण आहे, तर त्यांच्यासाठी काही तरतुदी अटी आहेत तर ते आपण व्यवस्थित बघून घ्या. अनाथांसाठी आरक्षण, तर त्यासाठी काय तरतुदी आहेत अटी आहेत ते व्यवस्थित बघून घ्या. प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त झालं याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. पुढे जर विचार केला पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा इथं आरक्षण आहे. त्यानंतर काय उमेदवारांसाठी अटी आणि शर्ती आहेत. त्यासोबत कागदपत्र कोणकोणती पाहिजे आहे. आपल्याला जर एखादं कागदपत्र अपलोड करायचं असेल ते आपल्याकडे नसेल तर त्या कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती इथं या पेजवरती उपलब्ध करून दिलेली आहे. तर तुम्ही ही व्यवस्थित ही माहिती वाचून घेऊ शकता. ठीक आहे. तसं फॉर्म भरते वेळेस कोणकोणती कागदपत्र अनिवार्य असणार आहे, फॉर्म कसा भरायचा, अपलोड कसं करायचं, सविस्तर माहिती तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेस सांगितली जातील. त्यानंतर जर विचार केला आपल्याला परीक्षा जायच्या टायमाला कोणकोणती कागदपत्र सोबत न्यायचे, त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायच्या टायमाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. तसं आपण वेळोवेळी या चॅनलवरती सविस्तर माहिती त्यावरती सुद्धा टाकत राहणार आहे. चला आता पात्रता विषयी आपण जाणून घेऊया. बघा इथे आता तुम्हाला व्यवस्थित पात्रता दिलेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण भारतीय असणं गरजेचं आहे. 2 नंबरला वयोमर्यादा. आता वयोमर्यादामध्ये आपल्याला वयोमर्यादा गणण्याचा दिनांक दिलेला आहे. दिनांक काय असणार आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख. अर्ज करण्याची ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख असणार आहे त्यापासूनच आपलं वय कॅल्क्युलेट केलं जाईल हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि आता बघा आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे. खुल्या उमेदवारांसाठी जे खुला प्रवर्ग आहे त्यासाठी जर विचार केला तर कमीत कमी 18 वर्ष असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तो अर्ज करू शकतो. मागासवर्गीयांसाठी आता यामध्ये कोण कोणाला सूट आहे त्याविषयी इथं आपल्याला कॅटेगरीज दिलेल्या आहे बघा. अशा प्रकारचा या कॅटेगरी तर यांचा समावेश असणार आहे. यांच्यासाठी 5 वर्षाची सूट ठेवण्यात आलेली आहे. हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. अशाच प्रकारचा आता पदवीधर अंशकालीन जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी डायरेक्टली 55 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात. त्यांच्यासाठी खूप जास्त सूट असते. तर अशा प्रकारची सविस्तर माहिती प्रत्येक कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार इथं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. नॉर्मल जर विचार केला सर्वसाधारण विद्यार्थ्यांना 18 ते 38 आणि जे मागासवर्गीय आहे त्यांना 18 ते 43 अशा प्रकारची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. बाकीच्या प्रत्येक जर विचार केला तर आपल्याला आरक्षण अंतर्गत तुम्ही अर्ज केला तर त्यांच्यासाठी देखील इथं 5 आणि 3 वर्षाची सूट बघण्यासाठी तुम्हाला भेटून जाणार आहे. आता पुढे बघा प्रत्येक आता आपल्याला प्रत्येक पदानुसार इथं काय अनुभव पाहिजे आहे, काय शैक्षणिक अर्हता पाहिजे आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. ते आपण आता जाणून घेऊया. आपल्याला जे आपण पदासाठी अर्ज करायचे त्या पदाचं नाव इथं बघायचं. इथं पदाचं नाव तुम्हाला दिसत असतील. एकूण 14 वेगवेगळी पदे आहेत. त्या पदांसाठी काय शैक्षणिक अर्हता पाहिजे आहे त्याविषयी इथं माहिती तुम्हाला स्पष्टपणे दिलेली आहे. बघा प्रत्येक पदानुसार जी शैक्षणिक पात्रता आहे ती आपल्याला कशी समजून घ्यायची. जसं की पहिलं पद आहे पदाचं नाव आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक.
या पदासाठी आपल्याला काय शैक्षणिक पात्रता असणे गरजेचं आहे? एक तर आपल्याकडे भौतिकशास्त्र असणं, आपलं भौतिकशास्त्र झालेलं पूर्ण पाहिजे, त्यामध्ये आपण पदवी धारण केलेली असावी आणि ती पण 60 गुणांसह, कमीत कमी 60 गुणांसोबत आपल्याला आपली पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. यामध्ये नसेल तर रसायनशास्त्रामध्ये आपल्याला पाहिजे, यामध्ये देखील नसेल तर आपल्याला भूगर्भशास्त्रामध्ये आपल्याला पदवी असणं गरजेचं आहे. जर हे नसेल तर आपलं काय असणं गरजेचं आहे? कृषी. आपलं कृषी कशामध्ये झालेलं पाहिजे? मृदाशास्त्र. त्यासोबत हे देखील नसेल तर आपल्याकडे कृषी रसायनशास्त्र यामध्ये आपल्याला पदवी आपली असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला ऑप्शनला 4 ते 5 दिलेले, त्यापैकी आपल्याकडे एक पदवी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण या पदासाठी अर्ज करू शकता. तर अशाच प्रकारच्या प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर इथं बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, ज्या व्यक्तीने इथे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. आता माध्यमिक शालांत म्हणजे काय? 10वी. ठीक आहे, 10वी उत्तीर्ण. आणि उच्च माध्यमिक म्हणजे काय? 12वी उत्तीर्ण. ठीक आहे, तर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक पदानुसार काय शैक्षणिक अर्हता पाहिजे त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. तर या पदासाठी आता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत आपल्याकडे टायपिंग असणं गरजेचं आहे. आणि जी टायपिंग झालेली आहे आपली 40 शब्द प्रति सेकंद हे आपल्याला इंग्लिशसाठी दिलेलं आहे. त्यानंतर मराठीला आपल्याला 30 ची टायपिंग दिलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा. तर आपल्याला जी इंग्लिश टायपिंग पाहिजे ती 40 प्रति मिनिट दिलेले आहे आणि मराठीचा जर विचार केला तर 30 शब्द प्रति मिनिट एवढी आपली टायपिंग असणं गरजेचं आहे. आपल्याकडे त्याचं सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे आणि आपली तिथं टेस्ट सुद्धा घेतली जाते. तर त्यासाठी आपल्याकडे ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे. 10वी उत्तीर्ण प्लस आपली टायपिंग झालेली असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा जर विचार केला पद क्रमांक 3 साठी काय पाहिजे सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे त्याच प्रकारे. ठीक आहे, तर पुढे बघा आता यामध्ये कॉमन काय आहे? हे जे पहिलं पद आहे यासाठी 60 गुण मिळणं आवश्यक आहे. कंपल्सरी 60% असणं गरजेचं आहे. परंतु यासाठी हे जे 3 नंबरचं पद आहे तर त्यासाठी देखील आपल्याला भरपूर ऑप्शन आहे. परंतु यामध्ये फक्त उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला 60% हे आपल्याला कंपल्सरी नाहीये. तर व्यवस्थित एकदा आपल्याला प्रत्येक पदानुसार शैक्षणिक अर्हता काय पाहिजे त्याविषयी माहिती व्यवस्थित जाणून घेणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर बघा इथं भूवैज्ञानिक सहाय्यक आहे, त्यासाठी आपल्याला अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता लागणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारचे झाले, हे सहाय्यक आरेलेख झालं, आरेलेख पोस्ट झालं. तर या सर्व पदांसाठी आपल्याला काय शैक्षणिक पात्रता हवी आहे त्याविषयी सविस्तर माहिती इथं उपलब्ध करून दिलेली आहे. पुढे बघा आपल्याला काही 10वी 12वी वरती देखील पदे बघण्यासाठी भेटत आहे. इथं माध्यमिक शालांत उत्तीर्ण. आता त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला पुढे त्यासोबत आपल्याला काय असणं गरजेचं आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं काही पदवीवरती पदे आहेत मित्रांनो. त्यानंतर आपल्याकडे काही टायपिंग असणं गरजेचं आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारच्या प्रत्येक पदासाठी जी शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. आता मित्रांनो या पदांसाठी, या सर्व पदांसाठी आपण नोट्स देखील काढलेले आहेत. त्या नोट्स विषयी माहिती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे आणि त्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप देखील बनवलाय. या पदांसाठी जे पण विद्यार्थी अर्ज करणार आहे त्यांच्यासाठी सहकार्य करण्यासाठी आणि त्यांना कमी किमतीत जास्तीत जास्त नोट्स उपलब्ध करून देण्यासाठी आपण या सर्व पदांच्या नोट्स काढलेल्या आहेत. तर या सर्व पदांच्या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्या नोट्स आपल्याला मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. त्या ग्रुपला तुम्ही लवकरात लवकर जॉईन होऊ शकता. बघा प्रत्येक पदानुसार इथं काय शैक्षणिक पात्रता हवी आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. जसे की या पदासाठी आपल्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे. जरी आपण TY कंप्लीट केलं असेल तरी आपण इथं अर्ज करू शकता. त्यासोबत आपल्याला काय पाहिजे, आपलं इथं टायपिंग झालेली असणं गरजेचं आहे. आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, मराठी किंवा इंग्लिश. आपल्याला अशा प्रकारची मराठी 30 आणि इंग्लिश 40 टायपिंग झाली असेल तर आपण यासाठी अर्ज करू शकता. इथं किंवा म्हटलेलं आहे म्हणजे यापैकी एकच झालेली असेल तरी आपण अर्ज करू शकता. तर शैक्षणिक अर्हता व्यवस्थित तुम्ही वाचून घेऊ शकता. अशा प्रकारच्या प्रत्येक पदासाठी ही शैक्षणिक अर्हता काय आहे ते तुम्ही व्यवस्थित जाणून घेऊ शकता. ठीक आहे, चला आता पुढे जर विचार केला तर आता आपल्याला अभ्यासक्रम पण जाणून घ्यायचा. अभ्यासक्रम काय असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. इथे आपल्याला काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती आपण वाचू शकता. त्यानंतर आता बघा आपल्याला परीक्षेचं स्वरूप, प्रत्येक पदासाठी परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया. इथं प्रत्येक पदाविषयी इथं माहिती दिलेली आहे. जसे की वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक झाले, या पदासाठी काय असणार आहे तर बघा आपल्याला मराठी विषय असणार आहे, इंग्लिश विषय असणार आहे, सामान्य ज्ञान झालं. त्यानंतर इथं भौतिक चाचणी. आता सामान्य ज्ञान मध्येच हे करंट अफेअर, चालू घडामोडी वगैरे येतं. त्यानंतर भौतिक चाचणी इथं आपलं रिझनिंग झालं. त्यानंतर इथं तांत्रिक प्रश्न, अशा प्रकारचा समावेश असणार आहे. यामध्ये प्रत्येक पदासाठी ही जी प्रश्नांची संख्या आहे ती वेगवेगळी आहे. काही पदांसाठी 15 प्रश्न असणार आहे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ताचे आणि काही पदांसाठी आपल्याला हेच प्रश्न 25 असणार आहे.
आहे. आता पुढे त्या पदांची नावं देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा प्रत्येक प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी असणार आहे. तर यामध्ये मराठीचे 15 प्रश्न असणार आहे, इंग्लिशचे 15 प्रश्न असणार आहे. अशा प्रकारचे आपल्याला प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे आणि तांत्रिक जे प्रश्न असणार आहे 40 प्रश्न असणार आहे 80 गुणांसाठी. अशा प्रकारचे एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे. आपल्याला 120 मिनिटाचा टायमिंग दिला जातो परीक्षेसाठी. तर प्रत्येक परीक्षेचं स्वरूप इथं दिलेलं आहे, कोणकोणत्या विषयांचा समावेश असणार आहे आणि त्यानुसार किती मार्क असणार आहे आणि किती मिनिटाचा टायमिंग असणार आहे. इथे बघा या पदासाठी फक्त आपल्याला किती वेळ असणार आहे. या पदासाठी इथं बघा तांत्रिक प्रश्न नाहीये, ठीक आहे. तांत्रिक प्रश्न नाहीये, फक्त हे 60 प्रश्न असणार आहे. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, ठीक आहे. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, गणित आणि आता गणित नाहीये, फक्त बौद्धिक म्हटलंय. म्हणजे फक्त रिझनिंग आलं, यामध्ये रिझनिंग वरती प्रश्न विचारले जाणार. म्हणजे तुम्हाला फक्त 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि त्यासोबत आपल्याला रिझनिंग या 4 विषयांचा अभ्यास करायचा. यावरती प्रत्येकावरती आपल्याला 15 15 15 अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार. एकूण जर विचार केला तर 60 प्रश्न असणार. 120 गुणांसाठी हे 60 प्रश्न असणार आणि 75 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग दिला जाणार. प्रत्येक पदासाठी ही शैक्षणिक जे आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे, जे पदानुसार आपल्याला प्रश्नांची संख्या दिली ती वेगवेगळी असणार आहे. तर आपण हे व्यवस्थित जाणून घेऊ शकता. आपल्या पदानुसार आपल्याला ज्या पण पदासाठी अर्ज करायचा आहे ते आपण व्यवस्थित जाणून घेऊ शकता. आता या सर्व पदांसाठी आपण नोट्स काढल्यात. कॉमनली आता त्या नोट्स विषयी माहिती सांगतो. आता थोडक्यात खाली घेतो जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून येईल. बघा सर्व पदांसाठी आपल्याला काय अभ्यासक्रम असणार आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे, ते तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. आताच जर तुम्हाला सांगतो तुम्ही आताच अभ्यासाला व्यवस्थित सुरुवात केली तर आपल्याला यामध्ये कॉम्पिटिशन खूपच कमी असणार आहे. त्यानुसार आपण व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं नक्कीच इथं सिलेक्शन झालेलं तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. तर बघा आता मी तुम्हाला सांगतो यामध्ये मराठीचं जर विचार केला मराठी, त्यासोबत आपल्याला इंग्लिश, ठीक आहे. आता मराठी, इंग्लिश हे कॉमन विषय झाले. त्यानंतर जर विचार केला सामान्य ज्ञान झालं, यामध्ये आपलं करंट अफेअर झालं आणि बाकी सामान्य ज्ञान आणि त्यानंतर रिझनिंग, हे जे 4 विषय कॉमन आहे, सर्व पदांसाठी कॉमन आहे. तर या 4 विषयांचा यामध्ये जर विचार केला तर फक्त जीके नाहीये, आपण जीकेचा समावेश केलेला नाहीये जास्त. करंट अफेअर बाकी सर्व आहे, ठीक आहे. करंट अफेअर आपल्याकडे सर्व आहे. करंट अफेअरचा जर विचार केला तर सर्व करंट अफेअर आपल्याला भेटणार आहे. 1 ते 2 वर्षाचं करंट अफेअर तुम्हाला भेटणार आहे आणि रिझनिंगचे टोटल टॉपिक, ठीक आहे, ऑल टॉपिक आपण समावेश केलेला आहे. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय आहे बघा, आपल्याला या 4 विषयांच्या नोट्स भेटणार आहे खूपच कमी किमतीमध्ये. आताच तुम्हाला त्याविषयी माहिती सांगून देतो. बघा या 4 विषयांच्या नोट्स मराठी, इंग्लिश, त्यानंतर यामध्ये करंट अफेअर आणि त्यासोबत बुद्धिमत्ता, रिझनिंग, त्यासोबत गणित पाहिजे असेल तर गणित देखील तुम्हाला यामध्ये फ्री मध्ये दिले जाईल इतर परीक्षांची तयारी करण्यासाठी, ठीक आहे. तर या 4 विषयांच्या तुम्हाला नोट्स भेटणार आहे फक्त 160 रुपयामध्ये. किती? 160 रुपयामध्ये TCS IBPS पॅटर्न नुसार आणि इतर आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल त्यालाही या नोट्स कामी येणार आहे. कारण मराठीचं जर म्हटलं तर आपण एकूण 38 टॉपिक कंप्लीट केलेत. इंग्लिशचे जर विचार केला 2 नंबरला तर 40 टॉपिक कंप्लीट केलेत. बुद्धिमत्ताचा जर विचार केला 3 नंबरला तर बुद्धिमत्ताचे आपण किती टॉपिक कंप्लीट केलेत? 50 टॉपिक, ठीक आहे. 50 टॉपिक वरती कशा कशा प्रकारचे उदाहरणे येतात ते कसे सोडवायचे असतात सर्व स्पष्टीकरणासोबत आपण या नोट्स काढलेल्या आहेत. आणि 4 नंबरला जर म्हटलं करंट अफेअर तर करंट अफेअर आपण 1 ते 2 वर्षाचं कंप्लीट केलेलं आहे. 1 ते 2 वर्षाचं संपूर्ण प्रत्येक दिवसाचं जे पण महत्त्वाचे पॉइंट्स असतील ते आपण करंट अफेअर मध्ये कंप्लीट केलेले, पूर्ण केलेले. अशा प्रकारच्या या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला फक्त 160 रुपयामध्ये आमच्या टीम तर्फे उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला डायरेक्टली पाहिजे असेल तर जास्त काही करण्याची गरज नाही. एक मोबाईल नंबर देतोय बघा 91 39 64 31 99, ठीक आहे. हा मोबाईल नंबर बघा तुम्ही 91 39 64 31 99 आताच तुमच्या मोबाईल मध्ये हा सेव्ह करून घ्या. तुम्हाला जो दिसत असेल नाही तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आता हा मोबाईल नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये 91 39 64 31 99 आणि या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि सांगायचं आम्हाला या पदासाठी नोट्स पाहिजे आहे. तुम्हाला फक्त पदाचं नाव सांगायचं. तर तुम्हाला या कॉमनली 4 विषयांच्या नोट्स फक्त 160 रुपयामध्ये ऑफरमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक विषयाच्या नोट्स 150 ते 200 पेजेसच्या असणार आहे सर्व टॉपिक सोबत, ठीक आहे. जेणेकरून कमी वेळात तुमच्या जास्त अभ्यास व्हावा आणि जास्तीत जास्त महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत ते सर्व आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत. त्यासाठी या कोणत्याही पदाची जरी तयारी करत असाल तर 4 विषयांच्या नोट्स लगेच तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. संपर्क करा, सांगा पदाचं नाव आणि आम्हाला नोट्स हव्या आहेत आणि त्यानंतर डायरेक्टली पेमेंट करून तुम्ही डायरेक्टली स्क्रीनशॉट पाठवला तरी चालेल. फक्त पेमेंट करायचं या नंबरवरती 160 रुपयाचा. हाच आपल्याला गुगल पे आणि फोन पेचा नंबर बघण्यासाठी भेटेल. याच नंबरवरती पेमेंट करायचं 160 रुपयाचं आणि डायरेक्टली व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आणि स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर सांगायचं आम्हाला या पदाच्या नोट्स पाहिजे आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवरती या सर्व नोट्स
सेंड केल्या जातील. खूपच महत्वाच्या अँटी नोट्स असणार आहे मित्रांनो, कारण ही जी परीक्षा होणार आहे जर विचार केला तर आपल्याला यामध्ये ही परीक्षा त्यांचीच वेबसाईटवरती होणार आहे, तर त्यासाठी वेगळा अभ्यासक्रम असणार आहे थोडाफार. तर आपण जे टॉपिक आहेत मराठीचे ते सर्व टॉपिक आपण आपल्यामध्ये घेतलेत, इंग्लिशचे सर्व 40 टॉपिक घेतलेत, बुद्धिमत्ताचे 50 टॉपिक घेतलेत, करंट अफेअर आपलं 1 ते 2 वर्षाचं असणार आहे, जेणेकरून सर्व आपल्याला जे 4 विषय सांगितले खूपच कमी किमतीमध्ये म्हणजे 160 मध्ये तुम्हाला 4 विषयांच्या नोट्स भेटणार आहे. तर या नोट्सचा तुम्ही नक्कीच आनंद घ्या आणि जास्तीत जास्त अभ्यास करा. ठीक आहे, तर चला पुढे. आता पुढे विचार केला तर प्रत्येक पदानुसार इथं आपल्याला दिलेलं आहे कोणत्या विषयासाठी किती आपल्याला प्रश्न असणार आहे, अशा प्रकारचे हे प्रश्न दिलेत. किती मिनिटाचा कालावधी असणार आहे, तांत्रिक प्रश्नसंच बघा. तांत्रिकचा जर विचार केला तर तांत्रिकसाठी या पदांसाठी इथं अभ्यासक्रम नसणार आहे, फक्त हेच असणार आहे डायरेक्टली 25-25 प्रश्न. म्हणजेच एकूण जर विचार केला तर एकूण आपले किती पद आहे, 14 पद आहे. ठीक आहे, 14 पदांपैकी आपल्याला 3 पदांसाठी टेक्निकलचे क्वेश्चन नसणार आहे, म्हणजे तांत्रिक जे आहे तांत्रिकचे प्रश्न नसणार आहे, आणि त्या ऐवजी डायरेक्टली आपल्याला हेच मराठी इंग्लिश आणि त्यासोबत आपला बुद्धिमत्ता झालं आणि जीके झालं यावरती तुम्हाला प्रश्न असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे आपल्याला हे बाकीचे सर्व बघण्यासाठी भेटून जाईल प्रत्येक पदानुसार, आणि आपल्याला कोणकोणत्या विषयांचा समावेश असणार आहे, त्यासाठी किती टायमिंग असणार आहे, कोणकोणते क्वेश्चन असणार आहे, सविस्तर माहिती तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटून जाईल. या नंबरचा तुम्ही नक्कीच स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर मोबाईलमध्ये आता सेव्ह करून घ्या. कोणत्याही भरतीच्या नोट्स पाहिजे असेल तर यावरती तुम्ही संपर्क करू शकता. चला आता पुढे पुढे जर विचार केला तर सविस्तर माहिती आपण जाणूनच घेणार आहोत. परीक्षाविषयी इथं माहिती दिली आहे बघा. परीक्षेविषयी इथं माहिती दिली आहे की परीक्षा सीबीटी टेस्ट म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, त्याविषयी इथं माहिती दिली आहे. प्रत्येक जर विचार केला तर प्रत्येक प्रश्नात 2 गुण ठेवण्यात आलेले आहे, आणि बाकीची माहिती इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल परीक्षेविषयी. परीक्षेमध्ये लेखी परीक्षेस तुम्हाला 45 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. 120 पैकी जर विचार केला 120 गुणांची जर परीक्षा असेल तर त्यामध्ये 45% म्हणजे 54 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. अशा प्रकारची आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे, आणि त्याविषयी आपण इथं वाचू शकता. व्यवस्थित माहिती आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल. पुढे यामध्ये अजून एक महत्वाचं की कोणत्या प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाहीये, फक्त लेखी परीक्षा घेतली जाईल, आणि लेखीवरती तुमचं डायरेक्टली सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटेल. तर हा एक तुमचा गोल्डन चान्स असणार आहे मित्रांनो. लेखी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क मिळतील त्याचं डायरेक्टली सिलेक्शन झालेलं तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. पुढे बघा, आता परीक्षा तर ऑनलाईन होणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा जर विचार केला तर बघा इथं काय म्हटलेलं आहे पुढे बघा. आता तर परीक्षा आपली ऑनलाईन होणार आहे, आणि ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. त्यासाठी जे नॉर्मलायझेशन आहे ते होणं अनिवार्य असणार आहे, आणि परीक्षेचं नॉर्मलायझेशन केल्याशिवाय आपल्याला अंतिम उत्तर जी पत्रिका आहे ती बघण्यासाठी भेटणार नाहीये. अंतिम जी उत्तरपत्रिका असते ती नॉर्मलायझेशन झाल्यानंतरच प्रचलित केली जाते, आणि टीसीएस कंपनीकडून जे सूत्र देण्यात आलेले नॉर्मलायझेशनचं त्या प्रकारे आपल्याला नॉर्मलायझेशन झालेलं बघण्यासाठी भेटेल, असं देखील तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आपल्याला खाली कागदपत्रांची इथं यादी दिलेली आहे, कोणकोणते कागदपत्र असणं गरजेचं आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. तर बघा कागदपत्र कोणकोणती लागणार आहे, तर अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला कागदपत्रांविषयी इथं दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, नाही तर हे जे पीडीएफ आहे हे तुम्ही डाउनलोड करू शकता अशा प्रकारचं. आता यामध्ये आपल्याला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सुद्धा लागणार आहे, जे की प्रत्येक परीक्षेसाठी आता अपलोड करावं लागतच आहे मित्रांनो. तर ते तुम्ही कुठूनही काढून घेऊ शकता, नाही तर फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल, हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठून भेटणार आहे. बाकीचे कागदपत्र कोणकोणते लागणार आहे त्याविषयी इथं माहिती जाणून घेऊ शकता. इथे या आरक्षणाअंतर्गत जसं की इथं दिव्यांग झालं, खेळाडू झालं, माजी सैनिक झालं, भूकंपग्रस्त झालं, त्यानंतर प्रकल्पग्रस्त झालं, तर हे सर्व जे आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे त्याचे जे दाखले असतात ते असणं गरजेचं आहे, आणि बाकीचे नॉर्मल जे सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्र पाहिजे ते तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं तर सविस्तर माहिती इथं देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर नोटिफिकेशन मध्ये सविस्तर माहिती दिलेलीच असते. आता परीक्षा केंद्र जर विचार केला तर जवळपास आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यातील भरपूर जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. त्या जिल्हे आपण परीक्षा केंद्र निवडू शकता. भरपूर परीक्षा केंद्र असणार आहे, त्याबाबत कोणत्या प्रकारची चिंता करू नका. आता पुढे जर विचार केला तर परीक्षा शुल्क किती असणार आहे, तर फी किती असणार आहे बघा. आता फी ना तर सर्वांनाच लुटायचंच काम ठरलंय मित्रांनो. इथं जर विचार केला तर प्रत्येक परीक्षा कोणती येऊ 1900 फी. जर विचार केला फी कमी करायचं नावच कोणी घेत नाहीये अशा प्रकारचं जर म्हटलं तर जो गरीब विद्यार्थी त्याला स्वतःला माहित असतं की तो 1900 एका परीक्षेची फी एवढी कुठून आणणार. प्रत्येक परीक्षा द्यायची म्हणजेच त्याला भाड्याचा प्रश्न असतो, तिथं परीक्षा केंद्रावरती जाण्याचा प्रश्न असतो, त्याच्याकडे भाड्यासाठी पैसे नसतात. आदल्या दिवशी कामाला जाऊन दुसऱ्या दिवशी तो परीक्षेला जात असतो, आणि एवढे 1900 एवढी परीक्षा फी ठेवून हा नक्कीच विद्यार्थ्यांवरती कुठं ना कुठं अन्याय होत आहे असं देखील म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, तर बघा यावरती नक्कीच शासनाने व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे.
गोरगरीब जे विद्यार्थी असतात त्यांचे काही वेळेला ₹10 नसतात, ते 1000 आणि ₹900 कुठून आणणार आणि कुठून एवढी फी भरणार? यावरती नक्कीच शासनाने लवकरात काही ना काही निर्णय घ्यायला पाहिजे असं आपल्या टीमला देखील वाटतं. पुढे जर विचार केला तर बघा, माजी सैनिकांकडून फी आकारली जाणार नाही असं देखील सांगितलेलं आहे. एकदा ऑनलाईन फी भरल्यानंतर ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भेटणार नाहीये असं देखील सांगितलेलं आहे. अशा प्रकारची पुढे माहिती दिलेली आहे. आता पुढे जर विचार केला तर पुढे आपल्याला अशाच प्रकारची माहिती दिली की फी कशी भरायची, ऑनलाईन फॉर्म भरताना याविषयी इथं माहिती दिली. तर आता उद्या आपला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याविषयी सविस्तर माहिती तर येणारच आहे. त्यासाठी कोणत्या प्रकारची चिंता घेऊ नका. सविस्तर माहिती तुम्हाला समजून सांगितली जाईल. त्यानंतर आता पुढे जर विचार केला तर अर्जाविषयी इथं माहिती दिली आहे की उद्यापासून इथं ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे. त्याविषयी इथं माहिती दिली आहे बघा. 3 तारखेपासून आपल्याला जर विचार केला तर 3 वाजेपासून आपले अर्ज सुरू झालेले बघण्यासाठी भेटतील. 15 म्हणजेच आपले 3 वाजेपासून अर्ज सुरू होतील. आणि जर शेवटच्या तारखेचा जर विचार केला तर 24/11/2023 पर्यंत जर विचार केला तर रात्रीचा आपण 11:55 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकता. या संकेतस्थळावरती आपल्याला सर्व दिनांक ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक वगैरे सर्व उपलब्ध करून दिल्या जातील. यावरती तुम्ही भेट देऊ शकता. तर अशा प्रकारची सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. पुढे जर विचार केला तर आता आपल्याला जागा देखील बघायच्या. कुठे किती जागा आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार. इथं आता उमेदवारांना समान गुण मिळाल्यानंतर ही सर्व पुढची प्रोसेस आहे त्यावरती आपण नक्की चर्चा करूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. पुढे बघा विशेष सूचना वगैरे दिलेल्या आहेत. त्यानंतर आता प्रत्येक पदानुसार आणि प्रत्येक विभागानुसार, कार्यालयानुसार प्रत्येक पदाच्या जागा किती आहेत त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आणि त्या कोणत्या कॅटेगरीच्या जागा आहेत. बघा इथं कॅटेगरी तुम्हाला दिसत असेल, प्रत्येक प्रवर्ग कॅटेगरी तुम्हाला दिसत असेल. इथे वरती तुम्हाला पदाचं नाव दिलेलं असतं, पदसंख्या किती उपलब्ध आहे ते दिलेलं असतं आणि त्या पदासाठी प्रत्येक कॅटेगरीनुसार किती कुठं जागा उपलब्ध आहे सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिलेली असते. बघा अशा प्रकारचं. आता जसं की हे पहिलं पद आहे, आपल्याला पहिलं जे पद दिलेलं आहे इथं निम्न श्रेणीस दिलेलं आहे. लघु टंकलेखकाचं पद आहे. 3 पदसंख्या उपलब्ध आहे आणि त्यासाठी जर विचार केला तर इथं आपल्याला अ म्हणजे अनुसूचित जातीचं इथं एक पद बघण्यासाठी भेटत आहे. त्यानंतर इथं आपल्याला या विजाचं आपल्याला एक पद बघण्यासाठी भेटत आहे अशा प्रकारचं आणि इथं आपल्याला जे अराखीव पद आहे त्याचं आपल्याला एक पद बघण्यासाठी भेटत आहे. तर आपण प्रत्येक पदानुसार आपल्या कॅटेगरीनुसार किती पदसंख्या उपलब्ध आहे ते आपण लास्टला अशा प्रकारचं बघू शकता. बघा इथं 8 पद उपलब्ध आहे. जर विचार केला तर इथं आपल्याला हे पदाचं नाव काय दिसत आहे, सहाय्यक आपल्याला आरएलएचं पद दिसत आहे. 8 पद उपलब्ध आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार कोणकोणत्या कॅटेगरीचे पद आहेत ते आपण व्यवस्थित जाणून घेऊ शकता. अशा प्रकारचं सविस्तर माहिती तुम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुढे देखील आपण बघू शकता अशा प्रकारचं या पदानुसार सविस्तर माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक पदानुसार जर विचार केला तर इथं थोडी जास्त पदे जवळपास 103 पदे 103 पदानुसार जर विचार केला तर अशा प्रकारच्या प्रत्येक पदाच्या किती जागा उपलब्ध आहे त्याविषयी इथं माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल अशा प्रकारचं. ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. चला पुढे पुढे जर विचार केला तर बघा पुढील आपल्याला दुसरं पद बघण्यासाठी भेटत आहे. त्यासाठी किती जागा उपलब्ध आहे ते तुम्हाला इथे दिसत असेल. हे सर्व तुम्हाला पदाचं नाव इथे दिसत असेल. त्यानंतर प्रत्येक पदानुसार कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहे ते तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारचं. तर अशा प्रकारचं पदानुसार पदसंख्या उपलब्ध असणार आहे. ज्या पण पदासाठी अर्ज करायचा त्या पदासाठी किती पदसंख्या उपलब्ध आहे ते देखील तुम्ही व्यवस्थित जाणून घ्या. त्यानंतरच अर्ज भरा. तर बाकी जर विचार केला तर अशा प्रकारचे हे सर्व पद असणार आहे. बघा बाकीच्या पदांसाठी अशा प्रकारचे पदसंख्या तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाणार आहे. आता यामध्ये भरपूर पदसंख्या उपलब्ध आहे. जवळपास 4,500च्या आसपास इथं आपल्याला जागा बघण्यासाठी भेटणार आहे. त्यासाठी कुठं ना कुठं प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध आहे. त्याचा प्रत्येक कॅटेगरीचे जे पण विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे. बघा अशा प्रकारच्या ह्या जागा भरपूर आपल्याला उपलब्ध बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो. बघा हे अशा प्रकारचं. तर भरपूर जागा उपलब्ध आहे मित्रांनो. याचा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता. प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहे ते तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. थोडं मी पुढे घेता येईल. तुम्ही वाचू शकता. पदाचं नाव व्हिडिओ स्टॉप करू शकता. नाहीतर हे पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही व्यवस्थित हे वाचून घेऊ शकता. इथे जे आपल्याला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी थोडे जास्त जागा बघण्यासाठी भेटत आहे 260. इथं प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं जागा दिल्यात आणि त्यानंतर इथं आरक्षण प्रवर्ग तर आरक्षणानुसार किती जागा उपलब्ध आहे प्रत्येक आरक्षणानुसार तर याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटून जाईल. बघा अशा प्रकारचं. ठीक आहे. तर तुमचे काय प्रश्न असतील या व्यतिरिक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्या प्रश्नांवरती देखील आपण चर्चा करूया. बघा अशा प्रकारच्या प्रत्येक पदानुसार इथं पदसंख्या किती उपलब्ध आहे त्याविषयी इथं सविस्तर माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तर हे नोटिफिकेशन तुम्ही सर्वात पहिल्यांदा डाउनलोड करा. नोटिफिकेशन तुम्ही एक आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता.
नंतर आपल्याला डायरेक्टली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि जाहिरात म्हणजेच नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देतोय. तिथून सुद्धा तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारच्या बाकीच्या सर्व पदांसाठी प्रत्येक कार्यालयानुसार आपल्याला वेगवेगळ्या जागा बघण्यासाठी भेटणार आहे. त्यासाठी व्यवस्थित हे जाणून घ्या कोणत्या कार्यालयासाठी किती कुठं जागा आहेत ते व्यवस्थित जाणून घ्या. कारण इथं बघा प्रत्येक कार्यालयानुसार जागा आहे. इथं आपल्याला जर विचार केला तर हे पुण्याचं चालू आहे. तर पुण्याचा जर विचार केला तर प्रत्येक कार्यालयानुसार किती जागा उपलब्ध आहे हे तुम्हाला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटेल. म्हणजेच ऑनलाईन अर्ज सुद्धा तुम्हाला कार्यालयानुसार विभागानुसार करावा लागणार आहे. ठीक आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्यासाठी व्यवस्थित कुठं किती जागा आहेत आपल्या कॅटेगरीच्या कुठं किती जागा आहेत ते बघा त्यानंतर अर्ज करा. त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं आपल्याला पोस्ट दिली. त्यानंतर कोणकोणती अर्ज करू शकतात त्याविषयी इथं माहिती दिली आहे. तर पुढे हे झालं. त्यानंतर पुढे आपल्याला काय दिलंय तर आपल्याला इथं वेगवेगळे विभाग दिलेत त्यानुसार किती कोणत्या पदाच्या जागा आहेत त्याविषयी इथं माहिती दिली आहे. तर पुढे जर विचार केला तर हेच चालू आहे आता सध्या आणि लास्टला हे सर्व विभागांची नावं कोणत्या विभागामध्ये किती जागा आहे कोणत्या कार्यालयामध्ये किती जागा आहे त्यांच्याविषयी इथं माहिती दिली आहे. तर अशा प्रकारची ही संपूर्ण जाहिरात आहे मित्रांनो. पूर्ण जाहिरात आपण चाळून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये नक्कीच काही ना काही राहिलं असेल आपलं सांगायचं तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की आपला कोणता मुद्दा इथे स्पष्टीकरणाचा राहिलेला आहे. तर आपण त्यावरती नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करूया. तसं आता ऑनलाईन अर्ज उद्यापासून सुरू होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा डिटेलमध्ये या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बिल येते तिला क्लिक करून घ्या. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.